शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या टेमघर धरणाच्या दुरुस्तीला अखेर सुरुवात झाली। टेमघर धरणातून मोठ्या प्रमाणात गळती होत असल्याचं वृत्त एबीपी माझानं दिलं होतं। यानंतर जलसंपदा विभागानं टेमघरच्या दुरुस्तीसाठी 98 कोटी रुपये मंजूर केले। परंतु धरणाच्या भिंतीची अवस्था बघून कोणतीही कंपनी दुरुस्ती करायलाच धजावत नव्हती। अखेर औरंगाबादच्या एका कंपनीनं काम करण्याची तयारी दाखवल्यानंतर धरणाच्या दुरुस्तीला सुरुवात झाली आहे। पुणे शहराच्या अगदी डोक्याला असलेल्या या टेमघर धरणातून होणारी पाण्याची गळती कितपत धोकादायक आहे, खरंच ही गळती धोकादायक आहे का, असाही प्रश्न काही जणांकडून विचारला गेला। या प्रश्नाचं उत्तर या धरणाच्या भिंतीची ही आतल्या बाजूची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमधून मिळू शकतं। या धरणातून पाणी बाहेर सोडण्यात आलंय आणि ही भिंत उघडी पडली आहे आणि या भिंतीला हे पडलेले मोठे खड्डे आपण बघू शकतो। ही भिंत जिथपर्यंत पसरली आहे तिथपर्यंत ही अशी अवस्था आहे आणि या धरणाचं काम काय दर्जाचं झालंय याची साक्ष देणारी ही इथली परिस्थिती। त्यावेळी या ठिकाणी हे काम करताना काही सिमेंट किंवा खडी जो काही प्रकार वापरला असेल त्याची अवस्था अगदी हात लावल्यानंतर देखील ही जी काही इथली ही जी कामाची परिस्थिती आहे याची जाणीव तुम्हाला होऊ शकते। हात लावल्यानंतर देखील हा जो सिमेंटचा पापुद्रा आहे तो गळून पडताना दिसतो आहे। ही आणखी पुढे ही भिंतीची अवस्था। खरं तर हे धरण दुरुस्त करण्याची, इथली गळती रोखण्याची ही काही पहिलीच वेळ नाहीये, याच्या आधीही काही प्रयत्न झालेत याची साक्ष देणारा हा गिलावा। इथून होणारी गळती रोखण्यासाठी इथं तात्पुरत्या स्वरूपामध्ये हे जे काही नवीन सिमेंट दिसतंय किंवा या भिंतीपेक्षा या सिमेंटचा जो रंग बदललेला दिसतोय तो नव्याने करण्यात आलेला, काही वर्षांपूर्वी करण्यात आलेल्या गिलाव्याचा आहे। मात्र तरी देखील हा प्रयत्न होऊन देखील या धरणातून होणारी पाण्याची गळती थांबली नाही, कारण मुळात या धरणाचं कामच निकृष्ट पद्धतीनं करण्यात आलं होतं। सोमा एंटरप्राइजेस आणि श्रीनिवास कन्स्ट्रक्शन या दोन कंपन्यांना या धरणाचं काम देण्यात आलं होतं। आणखी या भिंतीची अवस्था आपण बघतो आहोत की अगदी मोठमोठे खड्डे या धरणाच्या भिंतीला इथं पडलेले आहेत। हा खड्डा तुम्ही बघू शकता की अगदी इथं काठी इथं कोणी लावून ठेवलेली, अगदी एवढी काठी या धरणाच्या भिंतीमध्ये घुसेल एवढे खड्डे या ठिकाणी इथं पडलेले आहेत। आणि आता हे जे काही काम सुरू आहे दुरुस्तीचं, त्या कामासाठी ज्या ठिकाणी खड्डा दिसतो आहे आपल्याला, पाणी दिसतंय, तिथून इथपर्यंत धरणाची जी काही ही टोकाची बाजू आहे तिथपर्यंत ही सगळी माती बाहेर काढावी लागणार आहे। कॅमेरामन विजय राऊत, मंदार गोंजारी, एबीपी माझा, टेमघर।